बातमी हिंगोलीतून। जिल्ह्यात डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे पुढील 5 दिवस हळद मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे वाहतूक करणं अशक्य असल्याचं सांगत व्यापाऱ्यांनी हळद खरेदीला स्पष्ट नकार दिलाय। खरीपाची पेरणी तोंडावर असतानाच बाजारपेठ बंद झाली, त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठं संकट आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांच्याकडून। संदीप, काय आत्ताची तिथली परिस्थिती आहे? हळदीचं मोठं मार्केट हे हिंगोलीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना डिझेल मिळत नसल्यामुळं पुढचे 5 दिवस हे हळद मार्केट बंद करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतलेला आहे। व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा हळदीचा माल जो आहे तो खरेदी न करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे, कारण व्यापाऱ्यांना हजारो किलोमीटर हा हळदीचा माल पुढे पाठवावा लागतो, मात्र आता त्यांना डिझेलच मिळत नाही। त्यामुळे आता सध्या मार्केटमध्ये 10,000 क्विंटल हळद ही व्यापाऱ्यांची पडून आहे आणि पुढील 5 दिवस हे संपूर्ण मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतलेला आहे। ठीक, धन्यवाद संदीप संपूर्ण माहितीसाठी। तर इंधन टंचाईमुळे हळद मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय हिंगोलीमध्ये घेण्यात आलेला आहे। डिझेल मिळत नाही, हिंगोलीमध्ये सतत काही दिवसांपासून डिझेल टंचाई आहे, त्यामुळे शेतकरीही मेटाकुटीला आला।